तुमचं वय 18 ते 35 याच्या दरम्यान आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएट आहात, म्हणजे जर तुम्ही पदवीधर आहात तर तुम्हाला महिन्याला 10,000 रुपयाचे मानधन मिळणार आहे। इतर योजनेप्रमाणे काहीही करायची गरज नाही असंही नाही। यासाठी तुम्हाला सरकार स्वतःहून तुम्हाला सोबत काम करण्याची संधी देत आहे, एक अपॉर्च्युनिटी देत आहे। राज्यामध्ये सध्या अनेक योजना चालू आहेत आणि अनेक योजना राबवल्या जात आहेत। या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा म्हणून राज्य सरकारने आता नवीन कार्यक्रम हातात घेतला आहे। त्यामध्ये राज्य सरकार 50,000 तरुणांना सरकार सोबत काम करण्याची एक संधी देणार आहे। या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत। योजना दूत म्हणजेच काय? मुख्यमंत्री योजना दूत भरती 50,000 जागा येणार आहे। त्यासाठी पगार काय, पात्रता काय, कागदपत्रे काय, कामे आणि निवड प्रक्रिया ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करा। पहा, हा GR आलेला आहे। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग। बघा, हा GR कधी आलेला आहे? 7 ऑगस्ट 2024 रोजी हा GR आलेला आहे। GR प्रसिद्ध झालेला आहे। बघा, या GR मध्ये काय माहिती दिलेली आहे? बघा, प्रस्तावना पाहूया आपण। प्रस्तावना काय दिलेली आहे? तर चला, महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भातील दिनांक 9 जुलै 2024 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे। बघा, जास्तीत जास्त जे शासन निर्णय किंवा शासन योजना काढते त्याची माहिती संपूर्ण गावाला शासन किंवा लोकांना पोहोचावे याच्यासाठी योजना दूत या पदाची नेमणूक करण्यात येणार आहे। बघा, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत हा सगळं राबविण्यात येणार आहे आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग याची सगळी पाहणी करणार आहे। अंमलबजावणी बाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क संचालन यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे। बघा, या योजना दूतची सर्व अंमलबजावणी कोण करणार आहे? तर जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सोपविण्यात आलेली आहे। बघा, ही संपूर्ण अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे। बघा, याच्यासाठीचा शासन निर्णय काय आहे आपण तर पाहणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 24-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे। बघा, अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता। या शासन निर्णयामध्ये बघा अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। मेन माहिती किंवा काय काम असणारे प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने हे सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत राबवण्यात येणार आहेत किंवा निवडण्यात येणार आहेत। बघा, अशा प्रकारचा शासन निर्णय आहे। त्याच पद्धतीने उद्दिष्ट काय आहे, मेन उद्दिष्ट काय आहे या ह्याचे पाहणार आहेत। तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेच्या प्रसार प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना देत थेट ग्राम स्तरापर्यंत नेमणे। बघा, पूर्ण ग्राम स्तरीय ही बघा अशा प्रकारचे या योजनेचे उद्दिष्ट होते। कार्यक्रमाचे ठळक रूपरेषा काय आहे? बघा, यांचे ठळक वैशिष्ट्य किंवा रूपरेषा काय आहे कार्यक्रमाचे हे पाहणार आहेत। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। बघा, अशा प्रकारे योजना दूत नेमले जाणार आहेत।
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल। बघा, ग्रामीण भागासाठी किंवा 1 ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड केली जाणार आहे। बघा, अशा प्रकारे निवड केली जाणार आहे। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेश आहे। बघा, तुम्हाला कुठे जायचं असेल, कुठं प्रवास करायचा असेल तर त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, तर वेगळा भत्ता दिला जाणार नाही। निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल। हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही। बघा, अशा प्रकारचे तुमच्यासोबत 6 महिन्याचा करार करणार आहेत, त्याच्यामध्ये कुठली वाढ होणार नाहीये। मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष। बघा, तुम्हाला या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आहे ही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। बघा, कोणती पात्रता आहे, अशा प्रकारे पात्रता देण्यात आलेली आहे। बघा, 6 प्रकारचे पात्रता आहे। कुठली फर्स्ट पात्रता आहे वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार। बघा, तुमचं वय 1 ते 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। शैक्षणिक अर्हता काय आहे, कोणत्याही शाखेत किमान पदवीधर असणे गरजेचे आहे, म्हणजे तुम्ही वय तुमचं 18 ते 35 असणे गरजेचं आहे आणि कोणत्याही शाखेतील 1 पदवी असणे गरजेचं आहे। 3rd नंबर, संगणक ज्ञान आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान असणे गरजेचं आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याकडे मोबाईल सुद्धा असणं गरजेचं आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे। बघा, तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी असणे सुद्धा गरजेचं आहे। उमेदवाराचं आधार कार्ड असावे व त्यांचे नाव बँक खाते आधार संलग्न असावे, म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे, असे सुद्धा इथे असणं गरजेचं आहे। बघा, 18 ते 35 वर्ष, कोणत्याही शाखेची डिग्री आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे मोबाईल असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा आदिवासी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। उमेदवाराकडे आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असणे सुद्धा गरजेचं आहे। बघा, हे निवड पात्रता आणि निकष होतं या योजनेसाठीचा। बघा, योजना दूत निवडीसाठी उमेदवारांना सादर करावयाची कागदपत्रे। बघा, तुमची निवड झाली त्यानंतर तुम्हाला कोणते कागदपत्रे सादर करायची ही इथं माहिती दिलेली आहे। विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेले ऑनलाईन अर्ज, म्हणजे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तो ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असण्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आदिवासीचा दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, 5 फोटो साईजचा फोटो, हमीपत्र, ऑनलाईन अर्जाच्या सबूत नमुना देखील। बघा, तुम्हाला अर्जासोबत एक हमीपत्र दिलं जाईल, ते सुद्धा असणं गरजेचं आहे। बघा, कोणचे मुख्यमंत्री योजना दूतला फॉर्म भरलेला, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्यास पुराव्या दाखल कागदपत्रे, आदिवासी दाखला, वैयक्तिक बँक खात्याचे तपशील, 5 फोटो साईजचा फोटो आणि हमीपत्र, ही एवढे कागदपत्रे असणे सुद्धा आवश्यक आहे। बघा, मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया, ही नेमणूक प्रक्रिया कशी दिलेली आहे। बघा, अशा प्रकारे नेमणूक केली जाणार आहे। त्याच प्रकारे उमेदवाराकडून घेण्यात यावी। बघा, निवड योजना दूत करावयाचे कामे। बघा, तुम्हाला काय कामे करायची आहेत, तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला योजना दूत म्हणून काय कामे करायची ही सुद्धा इथं माहिती दिलेली आहे। बघू आपण, योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनाची माहिती घेतली, म्हणजे तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याच्या अंतर्गत किंवा त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही योजनाची माहिती घेणे गरजेचं आहे। प्रशिक्षित योजना दूतांना त्यांच्या नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन यांना ठरवून दिलेले काम पार पडणे त्यांच्या बंधनकारक राहील। बघा, तुम्हाला ज्या एरियामध्ये किंवा ग्रामपंचायत अंडर किंवा कुठल्या शहराच्या अंडर तुम्हाला काम देण्यात येणार आहे, तिथं तुम्हाला दिलेले काम तुम्ही करणे गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे। योजना दूत राज्याच्या शासनाच्या विविध योजनांचे प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर यंत्राशी समन्वय करून शासनाच्या योजनेची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील। बघा, योजना दूताचे काय काम आहे, राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रचार व प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर यंत्रणाशी समन्वय राहून घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करीत राहणे गरजेचं आहे। योजना दूत दर दिवशी त्यांना दिवसभर केलेल्या कामाचे विविध नमुन्यातील अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करतील। बघा, तुम्ही जे काय काम केले दिवसभर ते नमुन्यात अहवाल करून तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचं आहे। अशा प्रकारे हे काम असणार आहे। योजना दूतांना त्यांना सोपविलेल्या जबाबदारीची स्वतःच्या स्वार्थासाठी बाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत। बघा, तुम्हाला दिलेले काम तुम्ही करणार, तुमचे स्वतःचे कुठले काम करणार नाही, अशी सुद्धा ह्याच्यात माहिती दिली। तसेच
गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही। योजना दूत तसेच करत असल्यास निर्देशात आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल। बघा, तुम्ही गुन्हेगारी किंवा गैरवर्तन केले आढळले तर तुम्हाला जॉबवरून किंवा त्या योजना दूत या लाभ घेता येणार नाही, तुम्हाला काढून टाकण्यात येईल। योजना दूत अधीनकरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदाऱ्या सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुदेय राहणार नाही। बघा, तुम्ही जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत किंवा पार पाडल्या नाहीत तर तुम्हाला अनुदेय राहणार नाही किंवा दिलं जाणार नाही। पहा, अशा प्रकारची ही माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आणि याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा याबद्दलची काही माहिती दिली नाहीये। याबद्दल काही माहिती आली किंवा GR आला कुठली तर आमच्या चॅनलवर नक्की व्हिडिओ येईल। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।